हे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत जे मुंबईतले, महाराष्ट्रातले सातत्याने मुंबई महानगरपालिकेतल्या कारभाराकडे बोट दाखवतात। खरं म्हणजे मुंबई महानगरपालिका ज्यांनी लुटली, मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हातात होत्या ते यशवंत जाधव, रवींद्र वायकर, त्याआधी सरवणकर हे सगळे महापालिकेतले सुभेदार ज्यांनी महापालिकेची लूट केली ते सगळे आज भारतीय जनता पक्षात आहेत। भारतीय जनता पक्षाच्या ताब्याच्या महापालिका होत्या किंवा आहेत त्यामध्ये नाशिक महापालिका सर्वात महत्त्वाची महापालिका आहे। आज मी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे, तक्रार करत नाही। मुख्यमंत्री स्वतः भ्रष्टाचारासोबत फिरत आहेत, वॉशिंग मशीन घेऊन फिरत आहेत। अनेक लोक वॉशिंग मशीनमध्ये गेले आहेत, आता नवीन लोक टाकावे लागतील। नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी मी नाशिक शहर दत्तक घेतो अशी घोषणा 2017 साली देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना केली। तेव्हा लोकांना वाटलं नाशिकचा विकास होईल, भरभराट होईल, पण 5 वर्षाच्या सत्ता काळात नाशिक शहराचा विकास होण्याऐवजी नाशिक महानगरपालिकेच्या तिजोरीची पूर्णपणे लूट केली। त्याचं आता फक्त एक प्रकरण मी समोर देत आहे। 2020-22 या काळात शहराच्या विकासासाठी आरक्षित भूसंपादनाची गरज आहे असा भास निर्माण केला आणि महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या मागणीनुसार राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने 175 कोटी रुपये किमतीची भूसंपादनाची कारवाई करण्याची परवानगी दिली। त्यानुसार अशा एकंदर 64 प्रकरणामध्ये कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झाले। दुसरा असा आहे की अनेक बिल्डरांनी आपण शेतकरी असल्याचं दाखवून महापालिकेशी व्यवहार केला। त्यानंतर अनेक जमिनींचे न्यायालयामध्ये दावे सुरू आहेत। ज्या जमिनी महापालिकेने घेतल्या त्यातल्या अनेक जमिनी जे न्यायालयात दावे सुरू आहेत तरीही महानगरपालिकेनं त्या बिल्डरांना कोट्यावधी रुपये देऊन त्या जमिनी विकत घेतलेल्या आहेत। आणि MIDC औद्योगिक विकास महामंडळातर्फे म्हणजे MIDC तर्फे ज्या रस्त्याचे भूसंपादन आधीच झालेलं आहे त्या रस्त्यावरील काही प्रकरणांना सुद्धा जमिनीला सुद्धा महानगरपालिकेनं साधारण 25 कोटी रुपये मोजलेले आहेत। 25 कोटी रुपये। ठक्कर बिल्डर हा त्यातला सगळ्यात मोठा लाभार्थी आहे आणि या ठक्करनं अनेक जमिनींची मालकी त्याच्याकडे नसताना सुद्धा या जमिनी महापालिकेला देऊन त्यातून कोट्यावधी रुपयाचा मलिदा घेतलेला आहे। आणि हे ठक्कर काल मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांच्या मांडी लावून बसलेले होते। हे पहा, हे ठक्कर मुख्यमंत्र्यांच्या कानामध्ये जे बोलले हे ठक्कर, या ठक्कराने किमान 300 कोटी रुपये भूसंपादनाच्या गैरव्यवहारातून मिळवले। मला असं वाटतं की हा एक जनतेच्या पैशाची ही सरळ लूट आहे। म्हणजे 2 कोटीची जमीन ही ठक्करांनी विकत घेतली आणि महापालिकेला 50 कोटी लागले। अशी किती प्रकरणे मी तुम्हाला देणार। अख्खं ठक्कर कुटुंब याच्यामध्ये तुम्हाला या व्यवहारामध्ये तुम्हाला अडकलेलं दिसेल। माझ्याकडे हे कागद इथे मी बाजूला ठेवतोय, इथेच ठेवतोय। पत्रकारांनी किंवा आपण हे इथे पाहू शकता। त्याच्यामध्ये प्रत्येक मी जे म्हणतोय त्या प्रत्येक व्यवहाराचा पुरावा माझ्या बाजूला। ही फाईल आपण पाहते, यातली एक फाईल मी आता CM लाही पाठवणार आहे, देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवणार आहे। अनेक या व्यवहारामध्ये स्टॅम्प ड्युटी भरलेली नाहीये, हे सरकारचं नुकसान आहे। म्हणजे इतकं सांगेन मी की एक जागा विकत घेताना 47 लाखाची स्टॅम्प ड्युटी बुडवण्यात आली। त्यानंतर 4 महिन्यांच्या कालावधीनंतर ही जागा नाशिक महानगरपालिकेला 21 कोटी रुपयाला विकण्यात, 21 कोटी रुपयाला। ही साधारण सगळी प्रकरणं आहेत, माझ्या हातामध्ये आहेत। मी आपला फार वेळ घेणार नाही। मी मुख्यमंत्र्यांना, प्रधानमंत्री कार्यालयाला, ईडीच्या अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती या संदर्भात मी दिलेली आहे। ठक्कर बिल्डर नाशिक यांना या भूसंपादन व्यवहारामध्ये 355 कोटीचा लाभ झाला। 355 कोटी। मनवानी नावाचे एक बिल्डर आणि कुटुंब आहे,
त्यांना 53 कोटी रुपयाचा लाभ झाला. शहा नाव मी परत परत सांगतोय बघा, ठक्कर, मनवाणी आणि शहाना 8 कोटी रुपयाचा लाभ झाला आणि साधारण इतर बिल्डर आहेत त्यांना 200 कोटी रुपयांचा लाभ झालेला आहे. आणि त्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी, क्लार्क यांना 12 कोटी रुपयाचा लाभ झाला आणि संपूर्णपणे खाजगी वाटाघाटीद्वारे हे भूसंपादन झालेलं आहे. आणि किमान 800 कोटी रुपयाचा व्यवहार, 800 कोटी रुपयाचं मनी लॉन्ड्रिंग हा गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा आहे. हा पैसा कुठे गेला, कोणाकडे गेला? महानगरपालिकेचे अधिकारी, तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या खिचडी, कोविड या प्रकरणात अधिकाऱ्यांची चौकशी करता, त्यांना अटक करता, त्यांच्यावर ईडीची कारवाई होते. ही सरळ सरळ महानगरपालिकेची लूट आहे, नाशिक महानगरपालिकेची. आणि माझ्या हातामध्ये 800 कोटी रुपयाचे प्रकरण आहे. या सगळ्याचे मुख्य लाभार्थी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे नगरविकास खात्यातले अधिकारी आहेत, त्यांचे बिल्डर आहेत. हे सगळे बिल्डर 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री नाशिकला आलेले असताना त्यांच्या व्यासपीठावरती अगदी व्यवस्थित आरामात बसलेले आहेत. त्यातले हे ठपकर दिसतात आहेत तुम्हाला, मुख्यमंत्र्यांच्या कानामध्ये काय सांगतात, त्यांच्या बाजूला बसले. याची चौकशी जर मुख्यमंत्री करणार नाहीतच, पण भ्रष्टाचाराचा उच्चाटन करण्याची जी घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली आहे, देवेंद्र फडणवीस करत असतात अधूनमधून, ते खोटं आहे, सोडून द्या. तरी आमचं कर्तव्य आहे की याची चौकशी ताबडतोब व्हावी, SIT स्थापन करावी, हे प्रकरण ईडीकडे द्यावं, गुन्हे दाखल व्हावेत. या अपहाराबद्दल नाही झालं तर साधारण जेव्हा हे आमचं सरकार बदलेल, त्यांचं सरकार बदलेल दिल्लीत आणि महाराष्ट्रात, तेव्हा या 800 कोटीच्या घोटाळ्यातील सर्व लाभार्थींना मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये आम्ही तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. माझं तर आव्हान आहे या मुलूंच्या नागड्या पोपटलाला, या संदर्भात माझ्याबरोबर बसा माझ्या पत्रकार परिषदेला. बरं का, तुम्ही शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेसवर बोलताना आणि ते सगळे भ्रष्टाचारी आपल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकतात. इथे तुमच्याच वॉशिंग मशीन मधले लोक आहेत, परत बाहेरून भ्रष्टाचार करतायत. त्या मुलूंच्या नागड्या पोपटलांना माझ्या बाजूला बसावं आणि या संदर्भात चर्चा करावी आणि त्यांनी तुम्हाला माहिती द्यावी. 2.5-3 वर्षापासून महापालिकेचं शासन कोणाचं आहे? शिवसेना सत्तेत आहे का? भाजपचंच राज्य आहे ना, प्रशासनाचंच राज्य चालू आहे ना. मी जे म्हणतोय ह्यावर बोला, 800 कोटीच्या भ्रष्टाचारावर यांना कोणी परवानगी दिली? होर्डिंग, बेकायदेशीर होर्डिंग हा मुंबईला लागलेला शाप आहे. गेल्या 2.5-3 वर्षापासून मुंबईमध्ये कोणाचंही राज्य नाही, ना शिवसेनेचं ना कोणाचं. भारतीय जनता पक्ष, शिंदे गट हे प्रशासनाच्या माध्यमातून राज्य करत आहे. त्याच्यामुळे कालच्या अपघाताला आणि मृत्यूला हेच जबाबदार. काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज दाखल करतायत. NDA मधले 6 मुख्यमंत्री आणि 18 मंत्री उपस्थित राहणार आहेत. मोठं शक्ती प्रदर्शन आहे वाराणसीमध्ये. आपले मुख्यमंत्री देखील गेले. हा त्यांचा निरोप समारंभ आहे आणि जेव्हा एखाद्या मोठ्या व्यक्तीचा निरोप समारंभ होतो तेव्हा असे लोक उपस्थित राहतात. बरं का, आता याआधी उद्धव ठाकरे त्यांचा अर्ज भरताना उपस्थित राहिले, यावेळेचे नाही. त्याच्यामुळे ही त्यांची निरोपाची जी यात्रा आहे त्या यात्रेमध्ये त्यांचे लोक उपस्थित राहतील. ही त्यांचं फेअरवेल आहे वाराणसी. आणि फेअरवेल हे एखाद्या तीर्थस्थानी होणं ही चांगली गोष्ट असते, मोक्ष मिळतो राजकीय दृष्ट्या. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी एक मुलाखत दिली, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की बहुमत पण गाठणार नाही भाजप, 272चा आकडा गाठता येणार. बरोबर आहे, आम्ही वारंवार सांगतोय ना, मोदी तो घेऊ. मोदी वाराणसीमध्ये सुद्धा त्यांना विजयासाठी झगडावं लागेल अशी परिस्थिती. मोदींचं देवत्व, संतत्व सगळं संपलेलं आहे आणि यापुढे नरेंद्र मोदी हा अध्याय देशाच्या राजकारणातून संपलेला असेल. बहुमत काय, साधं बहुमत जरी मिळालं तरी फार, तेही मिळत नाही त्यांना. भारतीय जनता पक्ष 200च्या वर जात नाही आणि त्यांचे मित्र पक्ष 30-32 मिळून 230च्या वर त्यांची गाडी अडते. मुंबई महानगरपालिकेच्या चाव्या ज्यांच्या हातामध्ये होत्या तिजोरीच्या,
ते यशवंत जाधव किंवा रवींद्र वायकर, त्याआधी सरवणकर, हे सगळे महापालिकेतले सुभेदार ज्यांनी महापालिकेची लूट केली ते सगळे आज भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. आपण पाहिलं असेल ते सगळे. यशवंत जाधव यांच्यावरती ईडी इन्कम टॅक्सचे रेड्स पडल्या त्याच कारणांमुळे. त्यानंतर रवींद्र वायकर यांच्यावरती काही कारवाया झाल्या, ते घाबरून बीजेपीत गेले. हे सगळे मुंबई महानगरपालिकेचे लाभार्थी होते. आणि या प्रकरणात हा मुलुंडचा नागडा पोपटलाल किंवा अन्य सगळे लोक जे आहेत भाजपचे, त्यांनी शिवसेनेला वारंवार बदनाम करण्याचा प्रयत्न. पण मी इतकंच सांगतो की भारतीय जनता पक्षाच्या ताब्याच्या महानगरपालिका होत्या किंवा आहेत, त्याच्यामध्ये नाशिकची महानगरपालिका ही सगळ्यात महत्वाची महानगरपालिका. नाशिकला एक फक्त राजकीय नाही तर धार्मिक सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा एक महत्व आहे. त्या नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता असल्यापासून ज्या प्रकारे लूट आणि दरोडेखोरी सुरू आहे त्याचा कोणी आतापर्यंत विचार केला नाही किंवा त्याची कोणी माहिती समोर घेतली नाही. मी आज मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय, फक्त मी तक्रार म्हणत नाही, कारण आता आचारसंहिता आहे. मुख्यमंत्री स्वतः भ्रष्टाचारांबरोबर फिरतायत, वॉशिंग मशीन घेऊन फिरतायत. त्याच्यामुळे अशा अनेक वॉशिंग मशीनमध्ये लोक गेले आहेत. आता नवीन लोक टाकावे लागतील यानंतर. नाशिकच्या विकासासाठी, नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी मी नाशिक शहर दत्तक घेतो अशी घोषणा 2017 साली देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना केली. लोकांना वाटलं नाशिकचा आता काय वैभव, आज भर पडेल, भरभराट होईल, विकास होईल. पण 5 वर्षाच्या सत्ता काळात नाशिक शहराचा विकास होण्याऐवजी महापालिकेच्या तिजोरीची पूर्णपणे कशी लूट झाली त्याचं हे फक्त आत्ता एक प्रकरण मी समोर देतो. 2020-2022 या काळात शहराच्या विकासासाठी आरक्षित जमिनीच्या संपादनाची गरज आहे असा भास निर्माण केला आणि महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या मागणीनुसार राज्य शासनाच्या नगरविकास विभागात 175 कोटी रुपयाची भूसंपादनाची कार्यवाही करण्याची परवानगी दिली. त्याच्यामध्ये महापालिकेचं आर्थिक हित जपलं जावं आणि जेवढी जमीन आवश्यक आहे तेवढीच जमिनीचं भूसंपादन करावं अशा सूचना होत्या. पण नगरविकास खात्याचे तेव्हाचे मंत्री एकनाथ शिंदे होते, लक्षात घ्या. आणि नगरविकास खात्याच्या ह्या नेतृत्वानं नाशिक मधली आपली जी बिल्डर लॉबी आहे त्यांचा फायदा व्हावा म्हणून 157 कोटी रुपयांची परवानगी असताना सुद्धा महापालिकेचं प्रशासन, तिकडले भाजपचे पदाधिकारी आणि आपल्या मर्जीतले बिल्डर यांच्या लाभासाठी 800 कोटी रुपयांचे भूसंपादन केलं. याची गरज नाही. आणि हे 800 कोटी रुपये ठराविक बिल्डरांच्या घशात घातले. 800 कोटी रुपये हा लहान आकडा नाहीये. शासनाने ठरवून दिलेले जे प्राधान्यक्रम होते जागा ताब्यात घेण्यासाठी त्या कोणत्याही नियमांचं पालन केलं नाही आणि साधारण 800 कोटी रुपये आपल्या मर्जीतल्या बिल्डरांना दिले. म्हणजे त्यातले काही बिल्डर काल मुख्यमंत्र्यांबरोबर व्यासपीठावर होते, फोटो आहेत त्यातले काही बिल्डर हे काल मुख्यमंत्री जे गेले त्यांच्याबरोबर हे मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडोलन बसल्याचे ठक्कर नावाचे बिल्डर. हे कसं आहे की काही बिल्डरांनी त्या काळात जमिनी विकत घेतल्या, बरं का. शेतकरी नसतानाही जमिनी विकत घेतल्या आणि नंतर त्या जमिनी एका महिन्यामध्ये 5 पटीनं वाढवून त्या बिल्डरांनी महापालिकेकडून कोट्यावधी रुपये घेतले. अशी 27 प्रकरणं आहेत. अशी 27 प्रकरणं आहेत. स्वतः छगन भुजबळ त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी
मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून त्या संदर्भात माहिती दिली की हे भूसंपादन अत्यंत बेकायदेशीर आणि त्यात फार मोठा आर्थिक घोटाळा आहे. तुम्ही एक भूसंपादनाची चौकशी करा. माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार अशा एकंदर 64 प्रकरणामध्ये कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झाले. दुसरं असं आहे की अनेक बिल्डरांनी आपण शेतकरी असल्याचं दाखवून महापालिकेशी व्यवहार केला. त्यानंतर अनेक जमिनींचे न्यायालयामध्ये दावे सुरू आहेत. ज्या जमिनी महापालिकेने घेतल्या त्यातल्या अनेक जमिनी जे न्यायालयात दावे सुरू आहेत तरीही महानगरपालिकेनं त्या बिल्डरांना कोट्यावधी रुपये देऊन त्या जमिनी विकत घेतलेल्या आहेत.